नंदुरबारात बनावट दारू कारखान्यावर पोलिसांचा छापा, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नंदुरबार जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करत बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केलाय। या कारवाईत तब्बल 10,17,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने म्हसावत पोलीस ठाण्या हद्दीतील जुगनी गावातील दुगलीबारी पाड्यावर छापा टाकलाय। पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एका घरामध्ये स्पिरिटचा वापर करून बनावट देशी दारू तयार केली जात आहे। माहितीची खातरजमा होताच विशेष पथक तयार करून तातडीने कारवाई करण्यात आली। पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता एका कौलारू घरातून स्पिरिटचा तीव्र वास येत होता। खिडकीतून पाहणी केली असता एक इसम बाटल्यांमध्ये द्रव पदार्थ भरताना दिसला। त्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश करून संबंधिताला ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीने आपले नाव लक्ष्मण हात्या पाडवी व 31 वर्ष राहणार तलावडी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार असे सांगितले। मुद्देमालाचा तपशील। कारवाई दरम्यान पोलिसांनी घरातून 39 बॉक्स बनावट देशी दारू, 150 लिटर स्पिरिट, दारूच्या बाटल्यांचे बूच पॅकिंग करणारे इलेक्ट्रिक मशीन, दारू निर्मितीसाठी लागणारे विविध साहित्य आणि एक बोलेरो 4 चाकी वाहन असा एकूण 10,17,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी म्हसावत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 65 ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।